नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपल्याकडे अशी एक म्हण आहे की सत्य जेव्हा बाहेर पडतं तोपर्यंत असत्य हे गावभर वळसा घालून आलेलं असतं. म्हणजे सगळीकडे त्याचा बोबाटा झालेला असतो. गॅस टंचाईच्या संदर्भामध्ये हा असाच प्रत्यय जवळपास सगळ्यांना येतो आहे. वस्तुस्थिती काय आहे? पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी प्रत्यक्ष संसदेमध्ये व्यवस्थित पद्धतीनं त्याच्यावरती विवेचन केलं. इतकंच नाही, प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, राज्य सरकारांनी याच्या संदर्भातली निवेदनं आत्ता काढलेली आहे. घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलीही टंचाई नाही. नियमाप्रमाणे प्रत्येकाला वर्षाचे 12 सिलेंडर जे द्यायचे आहेत ते प्रत्येकाला दिले जात आहेत. अगदी मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो. जे सध्याचं सिलेंडर चालू आहे आणि जे संपलं म्हणून आपण लगेच बुक करायला जातो, तेव्हा त्या आमच्या गॅस पुरवठादाराने सांगितलं की तुमचे 12 सिलेंडर संपलेले आहेत, त्याच्यामुळे तातडीनं तुम्हाला दुसरं सिलेंडर आता मिळू शकेल असं नाही. एप्रिल महिन्यापासून नवीन वर्ष चालू होतं, तुम्हाला ताबडतोब तुमचं सिलेंडर मिळेल. शिवाय जर जास्त प्रमाणामध्ये सिलेंडर उपलब्ध झाले तरी मी तुम्हाला आताही तुमचे 12 सिलेंडर झाल्याच्या नंतर सुद्धा जास्तीचं सिलेंडर आणून देतो. काही कुठं पॅनिक व्हायची गरज नाही, काही कुठं आरडाओरडा करायची गरज नाही, काही कुठं रांगा लावायची गरज नाही. म्हणजे सध्या माझ्याकडे गॅस चालू आहे, दुसरं जे सिलेंडर आहे ते संपलेलं आहे, त्याच्यासाठी जे 20-25 दिवस लागणार आहे तोपर्यंत आपोआपच दुसरं सिलेंडर उपलब्ध पण होणार आहे. पण मी लगेच तातडीनं जायचं, ती जाऊन उभं राहायचं, आरडाओरडा करायचा, लगेच पेपरला बातम्या द्यायच्या आणि मिळत नाही म्हणून सांगायचं. दुसरी गोष्ट, LPG सिलेंडर घरगुतीचा वापर आणि LPG सिलेंडर व्यावसायिक वापर. व्यावसायिक वापराचं सिलेंडर खरं तर वेगळं असतं, पण गॅस तोच असतो. जसं घरगुती सिलेंडर कोणाला किती पाहिजे प्रत्येकाचं नाव तिथं नोंदलेलं कार्ड आहे, त्या कार्डवरती प्रत्येकाला महिन्याला साधारणतः 1 सिलेंडर म्हणजे 12 सिलेंडर मिळतातच. त्याचं किंवा त्याच्याशिवाय जरी पाहिजे असले तरी आता त्याच्यावरची सबसिडी परस्पर खात्यावर जमा होती की ज्यांनी नाही म्हणली त्यांचाही मुद्दा नाही. पण व्यावसायिक सिलेंडरच्या बाबतीमध्ये असं होतं की त्याची किंमत जास्त आहे, थोडंसं मोठ्या आकाराचं पण ते असतं, रंगही त्याला वेगळा आहे. त्या सिलेंडरच्या बाबतीमध्ये अशी कुठली वेगळी नोंदणी नव्हती. सरळ बाजारात जायचं, पैसे द्यायचे आणि ते सिलेंडर घ्यायचं. आता सरकारने पहिल्यांदाच त्याच्यावरती बंदी यासाठी आणलेली की घरगुती सिलेंडरवरती काही अडचण येऊ नये म्हणून. की जर तेच म्हणजे गॅस तोच असतो, फक्त वेगळ्या पद्धतीनं रिफिल केले, म्हणजे ते वेगळ्या सिलेंडरमध्ये भरलेला असतो, मग त्याला जर दिलं तर घरगुती सिलेंडरची अडचण भविष्यात येऊ शकते या नावाखाली म्हणून त्यांना रिस्ट्रिक्शन आणले. त्यांना रिस्ट्रिक्शन आणले म्हणल्याच्या नंतर जे सगळा आरडाओरडा सुरू केला यांनी सगळ्यांनी, काही व्यावसायिकांनी आपले हॉटेल बंद ठेवणं परवडलं, बंद ठेवण्याचा निर्णय घेतला, कारण की त्यांना तातडीनं जे आधी मिळायचं गेलं बाजारामध्ये तितके सिलेंडर आणले पैसे देऊन, संपलं असं नाहीये सध्या. कारण की युद्धजन्य परिस्थिती, त्याच्यातलं तर आपल्या हातातलं काहीच नाही. की असं म्हणल्याच्या नंतर ह्या ज्या विरोधकांनी ज्या पद्धतीची बोंब केली, आपल्याकडं जुन्या म्हण आहे ना की व्यावसायिक बसले चाऱ्यावर आणि घरगुती गेले वाऱ्यावर. आता उलट झालेलं आहे. घरगुती लोकांना चाऱ्यावर म्हणजे त्यांची सोय व्हावी म्हणून जे व्यावसायिक आहेत त्यांना वाऱ्यावर सोडलं म्हणण्याच्या पेक्षा त्यांना थांबायला सांगितलेलं की हिने आरडाओरडा सुरू केला. उलट झालं असतं तर काय केलं असतं? आता हे काय म्हणाले, खानावळी कशा बंद आहेत, हॉटेल कसे बंद आहेत, स्विगीवाल्यांचं सगळं बॉम्ब सुरू केली. उलट झालं असतं तर तुम्हाला व्यावसायिक लोकांची किंमत आहे पण घरगुती गोरगरिबाची त्यांची किंमत नाही, कदर नाही. म्हणजे काही केलं तरी बोंबाच मारायचे. पेट्रोल पंपावरती आत्ता मी जिथं व्हिडिओ करतोय ते पेट्रोल पंपाच्या पाठीमागच आहे. तिथे नायरा पेट्रोल पंपाच्या पाठीमागच हे आमचं अनलायझरचं स्टुडिओ आहे. आत्ताच येताना मी तिथून पाहिलं, तिथे काहीही गर्दी नाहीये, लोक येतात, पेट्रोल भरून चाललेत नेहमीप्रमाणे. मग हे कोण आहे पॅनिक निर्माण करणार? हे कोण आहे नुसतं धिंगाणा घालणार? कालचं मी तुम्हाला संसदेतलं उदाहरण सांगतो. आधी यांनी बॉम्ब केली LPGच्या संदर्भात, तिची सगळी विनंती मान्य करून त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. विरोधी पक्ष नेते राहुल गांधी बोलायला उठले, सगळं शांततेत चाललंय आणि काहीच कारण नसताना ऑइल म्हणजे याचे जे मंत्री आहेत हरदीप पुरी, त्यांचं ॲब्स्टिन फाईलमध्ये कसं नाव आहे काय असे दुसरे संदर्भ त्यांनी घेतल्याच्या नंतर ताबडतोब त्यांना सभापतींनी रोखलं, त्यांना आक्षेप घेतला आणि सांगितलं की तुम्हाला LPG बद्दल बोलायला सांगितले, तोच विषय तुम्हीच त्याच्यावरती चर्चा मागून घेतली, दुसरे विषय काढू नका. ॲब्स्टिन फाईलचा आणि प्रत्यक्ष सध्या इराणचं युद्ध चालू आहे त्याचा काही संबंध नाही. भारतामधली तथाकथित ह्यांच्या भाषेतली जी गॅसची टंचाई त्याचा आणि ॲब्स्टिन फाईलचा काही संबंध नाही. पण तुम्ही कारण नसताना काय विषय काढायलात? ॲब्स्टिन फाईल. विरोधकांचं बॉम्ब काय होऊन बसलेली माहिती का? ज्या विषयावरती
तुम्ही स्वतः संसदेमध्ये चर्चा मागून घेता, त्याच विषयावर तुम्ही स्वतः बोलत नाहीत. लोकसभेचे सभापती अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधातला जो ठराव आलेला असताना त्याच्यावर चर्चा करायची बाजूला ठेवून तुम्ही काय मागणी करायला लागलात की तुम्हाला आता ते इराण-इराक युद्ध, इराण-इस्रायल अमेरिका युद्धावरती बोलायचं आहे, जेव्हा की तुम्ही नोटीस दिलेली आहे लोकसभा अध्यक्षाच्या विरोधातली त्या चर्चेची. म्हणजे काय चाललंय? आणि ह्याचेच परिणाम म्हणजे पुन्हा बरं, एरवी जनतेच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुम्ही रस्त्यावरती उतरा, जनता तुम्हाला प्रतिसाद देईल, ते राहिलं बाजूला. मी तुम्हाला जुनं उदाहरण सांगतो. आत्ता म्हणजे कोरोनाच्या आधीची कोरोनाच्या काळातले 2 उदाहरण आहेत. एक शाहीनबागचं आंदोलन, सीएए एनआरसीचा भारतीय मुसलमानांशी काहीच संबंध नाही सीएचा, वारंवार सांगून यांनी धिंगाणा केला. 1-2 नव्हे 100 दिवस त्या शाहीनबागचा गळा घोटला, तिथं बसून राहिले, रस्ता बंद केला. काय सिद्ध झालं इतक्या वर्षामध्ये? 6-7 वर्ष व्हायला लागली होतं, 2019ची गोष्ट. काय सिद्ध झालं? एका तरी मुसलमानाचं नागरिकत्व, तो भारतीय आहे पण मुसलमान आहे या नावाखाली गेलं. बाहेरच्या जे अल्पसंख्याक हिंदू असो, पारशी असो, बुद्ध असो, जैन असो, शीख असो, यांना सगळ्यांना नागरिकत्व देण्याच्या संदर्भातलं तो कायदा. पण तसा असताना गैरसमज पसरून खोटं नॅरेटिव्ह, फेक नॅरेटिव्ह तयार केलं, बोंब केली, 100 दिवस धिंगाणा घातला. एक त्याच पद्धतीनं दुसरं असंच फेक नॅरेटिव्ह तयार केलेलं होतं शेतकऱ्यांच्या कृषी कायद्याच्या संदर्भामध्ये. हे कसे घातक आहेत, काले कानूनने सगळा धिंगाणा घातला. 1-2 नव्हे 365 दिवस, वर्षभर दिल्लीचे रस्ते अडवून ठेवले. हे सगळं झाल्याच्या नंतर सरकारने ते कायदे मागे घेतले. आम्ही सरकारवरती टीका केली, ती बाजूला ठेवा. ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे झालं ना आता. त्याच्यानंतर आत्ताची गोष्ट, जसं आम्ही वारंवार उल्लेख करतोय, सरकारने कबूल केलेली MSP सोयाबीनच्या बाबतीमध्ये ती राहिली वाऱ्यावरती. त्याच्यापेक्षा खाली भाव कोसळले, सरकार काही करू शकलेलं नाही. गव्हाच्याही बाबतीत अशीच अडचण झालेली. आणि हे आंदोलन काय चालू होतं? रेशनवरती धान्य खरेदी करण्याच्या बाबतीत चालू होतं की जेव्हा की ते धान्य जास्तीचं होऊन बसलेलं आहे, रेशनवरचा गहू ज्यांना तुम्ही वाटता ते सगळा काळ्या बाजारामध्ये जातो, कारण की त्यांना त्याची गरज नाहीये. हे सगळं समोर असताना आता हे आंदोलन करणारे आणि MSP की लिगल गॅरंटी द्या म्हणणारे कुठे गेले होते तुम्ही? म्हणजे मी तुम्हाला नजीकचं उदाहरण म्हणून त्या ह्याच्यापासून सांगतो, कोरोनापासूनचं आणि 2019ची निवडणूक, 2024ची निवडणूक तुलना करायला. 24च्या निवडणुकीच्या वेळेस काय नॅरेटिव्ह पुढे केलं गेलेलं होतं? 400च्या पेक्षा जास्त जागा मिळणार, की घटना बदलणार, आरक्षण जाणार. तुम्ही सगळं तपासून पहा. वारंवार विरोधक 2019च्या निवडणुकीच्या आधीपासून 370 हटलं तेव्हापासून जो हल्लकल्लोळ चाललेला आहे, राम मंदिर, कितीतरी गोष्टीच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीचा आकांडव तांडव केलं गेलेलं होतं, ज्या पद्धतीत आत्ता पहलगामच्या हल्ल्याच्या नंतर सुद्धा, की तुम्ही म्हणता पण प्रत्यक्षामध्ये काश्मीर शांतच नाहीये, काश्मीरमधला सगळा पर्यटन सगळं बॉम्ब करून झाली 2024-25ला, आत्ता मागच्या वर्षी. ऑपरेशन सिंदूरचं प्रकरण बघा तुम्ही. आणि हे सगळं झाल्याच्या नंतर आत्ता मी तुमच्याशी बोलतो आहे त्याच वेळेस आमचे सहकारी सुशील कुलकर्णी अॅनालायझरचे सर्वेसर्वा काश्मीरमध्येच आहेत. पूर्ण पद्धतीनं सगळं तिथं पर्यटन व्यवसाय फुललेला आहे. ती जी रेल्वे आहे 4 महिने बुक येते, जाता येत नाही सध्या, त्या रेल्वेचं तिकीट मिळत नाही. जो अतिशय सुंदर असा जगातला सगळ्यात उंच पूल, अभियांत्रिकी क्षेत्रातला आश्चर्य मानावा असा, त्याच्यावरून जो रेल्वेचा प्रवास करण्यासाठी लोकांनी 4-4 महिन्यापासून ते सगळं बुक करून ठेवलेलं आहे. आणि तुम्ही चित्र काय तयार केलं होतं मागच्या वेळेस? आता मी तुम्हाला सांगतो, हे जे सध्या गॅसची टंचाईचं पॅनिक असं मुद्दामून जाणीवपूर्वक फेक नॅरेटिव्ह पसरून वातावरण तयार करतात, काही दिवसाच्या नंतर, मी काही वेगळे बोलत नाही, वेगळी आकडेवारी वगैरे तुमच्या तोफाडावरती मारून तुम्हाला मी म्हणजे किती शहाणा आहे, मला किती काय अक्कल आहे, असं काही प्रभाव पाडण्यासाठी काही करत नाही. फक्त तुम्ही अजून काही दिवसाच्या नंतर परत जुने व्हिडिओ काढून पहा, तुमच्या असं लक्षात येईल की ह्यांनी जी भीती घातली होती ती किती अनाठी होती आणि ही नवीन विकृतीच कशी तयार झालेली. त्याच्यावरची उसंतवाणी. इंधन टंचाई वाढला गोंधळ, जनतेला झळ बसत असे. गॅससाठी रांगा वाढल्या अफवा, तापवती तवा विरोधक. भाजून घेते हे आपापली पोळी, राजकीय टोळी सोयीस्कर. युद्धानेही झाली अवघड स्थिती, मंदावली गती व्यापाराची. भारतीय मार्ग मिळे त्याला, संकेत मिळाला इराणचा. घ्यावे शांततेने सबुरीने जरा, चढू नये पारा संतापाचा.
कांत युद्धाची ही स्थिती जागतिक नको अगतिक प्रतिक्रिया नको अगतिक प्रतिक्रिया. हे युद्ध याचा आपला काही संबंध नाहीये, आपली त्याच्यामध्ये काही भूमिका नाहीये. उलट भारतासारख्या देशामुळे कदाचित शक्य झालं ते युद्धाची तीव्रता कमी होईल किंवा युद्ध बंद होईल. पण हे समजून न घेता ज्या पद्धतीचा आरडाओरडा विरोधक करतायत विवेक बुद्धी हरवून, आणि माध्यमं सुद्धा त्यांना साथ देत आहेत, ही म्हणजे अतिशय काय म्हणता येईल त्याला आश्वासन तरी अस्वस्थता असं नावाचं एक हेच दिलेलं आहे वर्तमानपत्राचं हेडिंग. मी तुम्हाला दाखवतो. वर्तमानपत्र कुठले सांगायची गरज नाही. म्हणजे अस्वस्थता कशामुळे? तुम्ही तयार केल्यामुळे अस्वस्थता आहे. सर्वसामान्य माणूस तुलनेने शांतच आहे. तुम्हालाही आवाहन करतो मी, कुठल्याही पद्धतीचं पॅनिक होऊन एकदम अशी आगतिक पद्धतीने एकदम चिरडेला येऊन कुठलीही प्रतिक्रिया देऊ नका. शांतपणे संयमाने घ्या. परिस्थिती अजूनही हाताबाहेर गेलेली नाही, जाणार पण नाही. तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल तर तुम्ही जुने कोरोनाच्या काळातले व्हिडिओ काढून पहा, जेव्हा या सगळ्यांनी आरडाओरडा केला होता भारताचं कसं वाटोळ होणार आहे आणि भारताची सध्याची काय तेव्हाची काय स्थिती काय होती तुमच्या डोळ्यापुढे. इथेच थांबूयात. धन्यवाद. धर्म जागृतीचा विधायक बुरुज